नमस्कार मित्रांनो, मी अमोल मोकाशे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आश्वत या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण माहिती घेणार आहोत एज नॅशनॅलिटी अँड डोमासाईल सर्टिफिकेट विषयी. यालाच आपण नॅशनॅलिटी सर्टिफिकेट ही असे म्हणतो. एखाद्या देशाचे कायदेशीररित्या नागरिकत्व दर्शवणाऱ्या सर्टिफिकेटला आपण राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र किंवा नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेही म्हणतो. तर या सर्टिफिकेटचा उपयोग विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी होतो. तसेच विविध शासकीय योजनांमध्ये या सर्टिफिकेटचा उपयोग होतो. शासकीय नोकरीसाठी सुद्धा नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आपल्याला उपयोगी पडतं. तर हे सर्टिफिकेट आपल्याला कोण देतं? तर तालुक्याचे तहसीलदार हे आवश्यक असणारे कागदपत्रे सादर केल्यानंतर आपणास हे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट मिळू शकतं. तर यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात? ओळखीचा व पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक. तसेच स्थानिक रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्डची ही आवश्यकता असते. तसेच जन्मतारखेचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढत असताना आपल्याला लागतं. मागच्या 1 वर्षाच्या आतील तहसील कार्यालयाकडून दिलेल्या डोमासाईल सर्टिफिकेटची ही आवश्यकता नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढत असताना आपल्याला उपयोगाला असते. अर्जदाराचा एक पासपोर्ट साईज फोटो कागदपत्र सादर करत असताना लागतात. ही सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर कागदपत्रे योग्य असतील तर आपल्याला 1 आठवड्याच्या आत एज नॅशनॅलिटी अँड डोमासाईल सर्टिफिकेट मिळू शकते. सर्टिफिकेट कुठून काढून मिळते? तर शासनाने नेमून दिलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रामधून आवश्यक असणारी कागदपत्रे सादर केल्यानंतर आपल्याला मिळू शकतं. किंवा जर CSC महा ऑनलाईन सिटीजन सर्व्हिस या वेबसाईटवरून आपण ऑनलाईन सुद्धा हे सर्टिफिकेट काढू शकतो किंवा याला अप्लाय करू शकतो. तर ही होती एज नॅशनॅलिटी सर्टिफिकेट विषयी माहिती आवडल्यास शेअर, लाईक, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. परत एकदा आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू.